नमस्कार, मी रुपेश भोईर आपल्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आता आपण चाललोय गणपती बाप्पाला आणायला आणि आपल्यासोबत आहे अक्षता आणि प्रितेश कोर। यांच्या घरी पण गणपती असतो लावी, पण तो उद्या जाणार आहे। सो आता पाऊस नाही आहे आणि रिक्षावाला पण येतोय आता, तो थोड्या वेळात पोहोचेल, एक 5 मिनिटात। तोपर्यंत आपण तयारी वगैरे केली आणि आता आलोय खाली आता। आणि माहिती नाही तिकडे हे बघा आलाय वाटतं, त्याचाच फोन येतोय। तर आपण आधीच आणतो, कारण मग दुसऱ्या दिवशी जास्त म्हणजे धावपळ होत नाही। सकाळी सकाळी इकडे आपली सोसायटीची पण तयारी चालू आहे। इकडे वेळ नाही देऊ शकत कारण घरच्याच गणपतीची अजून तयारी चालू आहे। आलो बाहेर आणि रिक्षा गेली आतमध्ये। चला गेले कुठं काय माहिती, म्हणून मी बोललो कुठे आता तेव्हा आजी होती नाही, मग ती शाडूची मूर्ती तशीच माती राहते ना, त्याच्या तलावात बरोबर होत जाता। तर मंडळींनो आलोय आपण आता, गर्दी तर नाहीये जास्त। मोरया मोरया जय गणपती बाप्पा मोरया मोरया चिंतामणी मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मोरया मंगल मूर्ती उंदीर मामा की गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 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 थांब थांब गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंगल मूर्ती मोरया अरे सोड। आणि यांचा पहिलाच गणपती बाप्पा, तो पण बदलापूरचा आपल्या। इकडे बघ, ये इकडे बघ, अरे बापरे तो आणि बाईने मस्तपैकी रांगोळी काढली आणि आपल्या गणपती बाप्पा पण आलाय। आता उद्या मस्तपैकी आपण सकाळीच स्थापना करूया, एकदम छान। आणि हर्ष आलाय आणि तो उड्या उड्या मारतोय आणि यांना यायलाच आता किती 4 तास गेले ठाण्यावरून बदलापूरला। आणि आजी विचारत होती कधी येणार बदलापूर, कधी येणार बदलापूर। आणि कोर भाऊ आमच्याकडे फर्स्ट इयर आहे गणपतीलाच। तर आपली रामचंद्र नगरची पब्लिक आणि ज्ञानेश्वर नगरची पब्लिक सगळे इकडे जमा झालेत आजच्या दिवशी। इथे लाइटिंग लावायचं काम चालू आहे, तर इथे हार बनवण्याचं काम चालू आहे आणि अजून पूजेचं साहित्य पण गोळा करायचं। नाही ते आता करू ना। उद्या खूप छान दिवस आहे, उद्या म्हणजे आजच। आता वाजले 1:30। चला गुड नाईट, बाय, भेटू उद्या। तर सुप्रभात मंडळी, आणि आता आपण गणपतीच्या स्थापनेची आता आपण तयारी करतो। सो सर्वात पहिले तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आपल्या मनमौजी परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। चला आपण आता गणपतीची स्थापना करण्यास सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, बोला
इकडे मागे तिकडे नको इकडे गणपती बाप्पा मोरया. इथून खोललेला आहे ऑलरेडी. देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयन सहस्रमासा वटपाहे सदना संकटी पावावे देवाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओम श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव विठ्ठले माझे माऊली पिवळा पितांबर कैसा लग्नी तळपला. हवेमुळे मागं हातावर येला. त्याला ना त्या टाळीला देऊन खेळ. तर अंकिता दरवर्षीप्रमाणे एक डेमो करून दाखवणार आपल्याला मोदकाचा. आणि नवीन साचा आणलाय. साचा कुठे आहे? हां साचा आहे. आणि प्रेक्षक खूप जण बसले बघण्यासाठी. लांबून लांबून येत आहेत प्रेक्षक. ठाण्यावरून आले. आमचा आज गाडी चालवते घरातच. आर्स इकडे बघ. हा नवीन ड्रायव्हर आहे आमचा. हेवी ड्रायव्हर आहे. घरात पण हेल्मेट. लोक बाहेर हेल्मेट घालत नाही. हा घरात पण घालतो. जेवायला. चला गणपती बाप्पा मोरया. मस्तपैकी डाळ भात, पुरी, गुलाबजाम, व्हेज कुर्मा, बटाट्याची भाजी, लोणचं, आणि कोशिंबीर आहे. ठेवायला जागा नाही. तर मंडळींनो आता बाय निघाली आता डोंबिवलीला. आणि आता परत सामान घेऊन. सामान बघा केवढं आहे. आणि एवढं हे ओलानी घेऊन कसं जाणार काय माहिती. आणि आमचे छोटे दो रतन विवान और समर्थ. चला लाजचा दिवस आहे. आता कधी भेटणार काय माहिती हे परत. तर डायरेक्ट भाऊबीजेला. पण आता मंडळीनं एवढं सामान होतं आणि कशी तरी गाडी बुक झाली. आणि एवढं सामान आता बसवलं म्हणजे अजून पण हे मामाने म्हणजे मीच पाळणा घेतलेला डोक्यावर. कुठे नाही का मामाचा? हा ना. ताता ताता. आणि
वो उधर दूसरा है टाटा. अरे बापरे. ओ बाय बाय. लवकर आपण भेटू भाऊबीजेला. हा OTP दे. चल बाय. चालली आपली गँग अक्षताच्या घरचे. आपल्या सोसायटीमध्ये पण बापा बसलाय. तर मंडळींनो अक्षताचे आई पप्पा पण गेले ठाण्याला. आता घर अजून रिकामं. ठीक आहे. आणि बाय गेली त्याचं थोडं मनाला लागलं कारण आम्ही रोज जेवण वगैरे जायचो तिकडे समर्थ आणि विमानला खेळवायला. पण आता काय करणार ते पण गेले. आता तिकडे पोचले पण ते पण यावेळेस आहे ना जरा घर भरल्यासारखं वाटत होतं कारण कोरची फॅमिली होती. गणपतीला नव्हती पण आदल्या दिवशी मस्त वाटलं. चलो. आणि तुम्हाला अजून याची डेकोरेशन टूर पण करायची तर आपण वरती गेल्यानंतर मग हे करू तुम्हाला दाखवू. रात्र नाही होणार ना. बघितला लागला. तर मंडळींना आपण आता डेकोरेशनची टूर करणार आहे. आपल्या घरामध्ये आपण काय काय डेकोरेशन केले आणि कशा प्रकारे सजवले हे तुम्हाला सांगतो. मंडळींनो हे आम्ही लाइटिंग वगैरे लावले मस्तपैकी आणि रांगोळी काढलेली पण ती पुसली. आता आर्श इकडून तिकडून चालू. आणि पण आतमध्ये आल्यानंतर असं मस्तपैकी असं छान असं डेकोरेशन केलं आहे. आम्ही पडदे लावले आणि पाठीमागे पण एक कपडा लावला आहे व्हाईट कलरचा. हे फोकस जेव्हा पडतं तेव्हा तो चांगलं शेड देतो. आणि हे असं बाजूने आपण ते माळा वगैरे लावल्यात. हे बघा हे फुलं वगैरे हे प्लास्टिकची फुलं आहेत मस्त की. आणि वरती हे बघाल तर तुम्ही फोल्डिंगचं आहे ग्रासचं. खाली आपण ग्रास टाकलेली आहे. इकडे पण या साईडला पण तेच केलेलं आहे आपण. हे प्लास्टिकची फुलचं असं तोरण आहे आणि पाठीमागे. आणि हे जे आहे ना वरती ते मी तुम्हाला हे बघा आतमध्ये आहे ना लाइटिंग अशी सोडली हे बघा. आणि खाली आहे ना कपडा टाकला असं. तर हा टेबल आहे ना आम्ही पहिलेच बनवून घेतला आहे म्हणजे दरवर्षी काही टेन्शन नाही. फोल्डेबल येतो. आणि पाठीमागे असे दोन मस्तपैकी फुलदाणी टाईप असं ठेवलं आहे. आणि हा आपला मस्तपैकी विराजमान झालेला बाप्पा. आणि एकंदरीत डेकोरेशन जर बघाल तर हे असं आहे. आणि इथे बघाल तर आम्ही घरातल्या घरातच एक इंटेरियर असं डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे मी आता तुम्हाला ते लाइटिंग लावून दाखवतो. झालेलं आहे. आणि आता आपण लाईट जेव्हा लावणार तेव्हा हे असं काही आहे. हे जे POP आहे त्याच्या आतमध्ये आम्ही लाइटिंग लावले. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो थोड्या प्रमाणात सक्सेससुद्धा झाला आहे. हे बघा बाजूने कशी एकदम मस्तपैकी लाइटिंग आहे. अक्षर खाली चेंज करायला गेले. नाही ठीक आहे.
बाय बाय. मंडळींना आता मगाशीच मी जास्वंदाची कळ्या टाकलेल्या, त्या बघा लगेच उमळल्या, पण उद्यासाठी टाकलेल्या. सुप्रभात मंडळी. माझा अवतार कसा अजून आंघोळ नाही झाली आणि आलोय मार्केटला. आम्ही थोडं जरा सामान घ्यायचं होतं आणि तर अमोल भाऊ आले दर्शनाला. हा चला मंडळी आता आपण आरती घेऊया. काकीला दाखव. चला चला आरती घ्या घ्या. तर मंडळीनं हे आपण असं ही जी दुर्वाची खालती कंटी आणली आपण विकत आणि याच्यावरती असे जास्वंदाचे फूल लावणं. ते रेडी झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो कशी आहे. तर आईचा ऋषी पंचमीचा उपवास आणि ही भाजी असते 4-5 भाज्या मिळून आणि हे दही आणि याच्यामध्ये वरईची भाकरी. आई याच्यात काय आई? आणि हा वरईचा भात. उपवासाचं आहे सगळं. आई हा आता उपवास सोडला नाही ना तू? नाही बाबा, हेच खायचं असते. खायचं असते बाबा. हेच खायचं असते. सगळ्या खायच्या भाज्या असल्या. असं नाही, हेच खायचं. मस्त वाटते. दुर्वांची ही आपण कंटी आणलेली आणि त्याच्यावरती आपण हे जास्वंदाची फुलं लावली. टेबल आणि त्याच्यावर तू बघितलं असेल ना. हा ते पाईपचं आहे. आणि या वर्षी आपला अमोल आलाय विसर्जनासाठी. मोरया मंगल मूर्ती मोरया. सावकाश. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. किचन मध्ये बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. त्याला चप्पल नको. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया चिंतामणी मोरया. गणपती बाप्पा. आमच्याकडे तर आमचा हा कळीचा लाडू फुटला आणि गणपती आमचा उठला. मोरया. मोर कळीचा लाडू फुटला. गणपती आमचा उठला. अर्धा लाडू चंद्रावर. कळीचा लाडू फुटला. बोलते ती बाप्पा मोरया. तर मंडळींनो आपल्याला जागा भेटली आता गणपतीसाठी. जे माऊलिये आलिया गेलिया हाती धाडी निरोप. आलिया गेलिया हाती धाडी निरोप. पंढरपुरी आहे
पंढरपुरी आहे माझा माधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हा डोक्यावर आहे. नारळ फोडायचं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की लवकर या मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती उंदीर मामा की गणपती मोरया 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 मोरया. पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा उंदीर मामा की. गणपती बाप्पा ठेव ना गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या आता हर्ष चालला. गणपती बाप्पा गेले त्यांच्या गावी. आता हर्ष पण चालला ठाण्याला. हा हर्ष चलता आता बाय कर. अरे बाय कर. हा आजीला. मंडळींनो आपलं असं विसर्जन होतं. खूप भारी वाटलं. आणि इकडे नाही या साईडला म्हणजे आपल्या बदलापूरला आहे ना नेहमी आता 3 वर्ष झाली आपल्याला जास्त गर्दी नसते. मस्त तिथे आरती करून बघितलंच असेल. जाम भारी गर्दी नाही आणि आपण हवा तेवढा टाईम आपल्या बाप्पासोबत आपण स्पेंड करू शकतो. आणि खूप छान झालं. आणि दादा आणि वहिनी आता निघून गेलेत कारण परत गौरीचं आगमन होणार आपलं रविवारी ठाण्याला. त्यामुळे थोडं जरा साफसफाई वगैरे करायची आहे त्यामुळे लेट होईल. त्यामुळे ते आत्ताच गेले. आई पप्पा आजी आहेत ते पण उद्या जातील आणि एकदम घर खाली खाली होऊन जाईल. आणि आता आपण खरंच म्हणजे आगमनापासून ते विसर्जनापर्यंत तुम्हाला कसं वाटलं जेवढं होतं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आणि खूप छान वाटलं. आणि असं वाटत होतं की बाप्पा जाऊच नाही कारण एक आपण वर्षभर वाट बघत असतो की अरे गणपती बाप्पा कधी येणार. नंतर एवढं वाईट वाटतं ना. पूर्ण घर जेवढं भरलेलं असतं ना तेवढं लगेच रिकामं होऊन जातं. तर मग असा होता आपला आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा व्हिडिओ 2025चा. तो कसा वाटला तुम्हाला कमेंट करून हे नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची लाल कलरचा जो बटन आहे तो दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि अशाच आपण भेटू नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय आणि गणपती बाप्पा मोरया.